नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदन. गेले 2-3 दिवस, साधारणपणे 3 दिवस व्हिडिओज आपण दिले नव्हते किंवा आलेच नाही आपले काही व्हिडिओ. त्याचं कारण असं आहे की काही वैद्यकीय अडचणीमुळे व्हिडिओज अपलोड नाही करता आले. तर इथून पुढे जे काही अपडेट्स असतील, काही इन्फॉर्मेशन असेल, सर्व गोष्टीचं तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल आणि प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती दिली जाईल. बाकीचे जे काही उर्वरित आपले प्रश्नसंच आहेत तेही आपण बनवणार आहोत, त्याबद्दलही आपण व्हिडिओज बनवणार आहोत. आणि जे 2026ला जे एक्झाम झाल्या त्यातल्या एकच विषयाचा आपण बनवलेला आहे. बाकी जे उर्वरित विषय आहेत त्या सुद्धा विषयांचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओज, कशा प्रकारे उत्तर लिहायला हवं, अपेक्षित उत्तर वगैरे हे सर्व गोष्टी येतील. ज्यामध्ये कुठे चुकीचं असेल, काही गोष्टी असतील त्या नक्की सांगितलं जाईल. हे चुकलं, हे काही असेल, कुठे चुकीचं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल इकडे, कारण काय काही वेळेत काय होऊ शकतं की ज्यावेळेस आम्ही काही बनवतो तर त्यामध्ये मे बी खालीवरी होऊ शकतात कुठे, म्हणजे गणितामध्ये असेल किंवा काही आकड्यांमध्ये असू शकतं किंवा एखादा शब्द असू शकतो किंवा उत्तर मे बी मिसमॅच असू शकतं. सो तेही तुम्ही नक्की सांगणं अपेक्षित आहे. पुढील जे काही व्हिडिओ येतील त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की त्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या नक्की आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय करू शकतो आम्ही, त्यामध्ये पुढे अजून काही सुधारणा करता येते का, किंवा त्यामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा प्रकारे आम्ही अजून अपग्रेड करू शकतो हेही तुम्ही सांगू शकता. कारण आपण एकत्रच आपल्याला सर्व गोष्टी करायच्यात, एकत्र येऊनच आपल्याला काम करायचं आहे. आणि जे काही विद्यार्थी आपले डीडीसीएचे ज्यांनी पूर्वी एक्झाम दिलेली आहे आणि त्यांचा पॅनल रजिस्ट्रेशन जे आहे ते पेंडिंग आहे, आता अशा विद्यार्थ्यांना पॅनल रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण ते 31 तारखेलाच क्लोज झालेला आहे. मी ऑलरेडी ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे त्या गोष्टी. सो त्यामुळे आता तरी आतापर्यंत कुठलंच अपडेट नाही आणि ते एक्सटेंड झालेलं नाहीये. तर साधारणपणे 56 ते 60 दिवसाचा काहीतरी साधारणपणे टाइम होता जेव्हापासून ते फॉर्म्स जे आहेत, म्हणजे पॅनल रजिस्ट्रेशन चालू झालं होतं तेव्हापासून आतापर्यंत. तर नवीन कुठले रजिस्ट्रेशन घेत नाहीयेत. तर कृपया ज्यांनी केलेलं आहे त्यांचं ठीक आहे, त्यांचे पुढील अपडेट येतच राहतील आपल्याला. आणि मी जसं मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे डीडीसीएच्या ज्या मार्कशीट आहेत गेल्या वर्षीच्या प्रिंट मार्कशीट्स, त्याच्याबद्दलही तुम्हाला अपडेट देईल मी. तर तेही अपडेट तुम्हाला 1-2 दिवसात मी देतो, काय अपडेट आहे काय नाही सर्व गोष्टी चेक करून. तर तोपर्यंत तोही व्हिडिओ बघा. ज्या विद्यार्थ्यांनी जीडीएससीची एक्झाम गेल्या वर्षी दिलेली अशा विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरू शकतात. आणि इथून पुढे सर्व अपडेट्स तुम्हाला कायमस्वरूपी येत राहतील. काही ना काही अपडेट्स असेल, कुठलेही असेल, जीडीसीए बद्दल असू द्या किंवा बँकिंग सेक्टर बद्दल काही असेल तर तेही आपण नवीन सिरीज करतोय चालू, तर त्याबद्दलही तुम्हाला काही अपडेट मिळत राहतील. आणि तुम्हाला काही अजून सुचवायचं असेल तर नक्की सुचवू शकता. ज्यामध्ये तुम्हाला समजा आम्हाला काही तुम्ही अपग्रेड करण्यासाठी बोलत असाल, म्हणजे समजा काही वेगळ्या विषयावरती असेल किंवा बँकिंग सेक्टर मधले कुठले अजून टॉपिक असतील तर त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. त्याही गोष्टी तुम्ही नक्की पाहू शकता. सो जेणेकरून आपल्याला काहीतरी कॉन्क्रीट एखादी गोष्ट जी करून आपण सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट मार्ग मिळेल की कशा प्रकारे काम केलं पाहिजे, काय आहे. जीडीसीए तर आपण करणारच आहोत, पूर्ण प्रॉपर सर्व गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत आपण. त्याचं सेमिस्टर पद्धतीने कसा अभ्यास करणार या सर्व गोष्टी तुम्हाला देणार आहेत आपण. काही व्हिडिओजमध्ये त्याही गोष्टी तुम्हाला कळतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन करायचा आहे. इथून पुढे एकही व्हिडिओ मिस करू नका. ज्यांना 2027ला एक्झाम द्यायचे त्यांच्यासाठी पण उपयुक्त असणार आहे. काही टॉपिक्स आपण घेणार आहोत ज्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. काही त्यामध्ये आपण काही ऍड ऑन करता येत आहे का व्यवस्थित आणि समजेल अशा भाषेत काही गोष्टी करता येतात का, या सर्व गोष्टीची आपण इत्थंभूत माहिती देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण जे पुस्तकं आहेत तेही आपण प्रिंट करणार आहोत. थोडासा वेळ लागेल त्याला, पण जे 2027ला एक्झाम देणार त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जेडीसीए कॉलेजची पुस्तकं नक्की मिळतील, ज्यामध्ये विद्यार्थी प्रॉपरली प्लॅन करून त्या अभ्यास करून व्यवस्थित पास करण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण ते मटेरियल बनवणार आहोत, स्टडी मटेरियल. तर त्या पद्धतीने तुम्ही ज्यांना हवंय त्यांनी नक्की घेऊन ते अभ्यास करू शकता. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा त्या विद्यार्थ्यांसोबत ज्यांना जीडीसीए बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, जसे 10वी 12वी ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की कॉल करून विचारा काय प्रोसेस आहे, कशा प्रकारे करता येतं. वर्किंग प्रोफेशनसाठी सुद्धा एमबीए कोर्सेस आहेत. सो सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाईल आणि व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितल्या जातील. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.